समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनल बीपीसीएल कंपनीने गॅस पाईपलाईन संदर्भात सातारा नगर परिषदेकडे परमिशन मागितली होती गॅस पाईप टाकण्यासाठी. सन्मान्य अध्यक्ष, मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. कराड नगर परिषद साठी 55 किलोमीटर उकरण्यासाठी 9,32,00,000 रुपये भरून घेतले. खेड ग्रामपंचायतला 45 किलोमीटर उकरण्यासाठी 7,78,00,000 रुपये तिथे त्यांना भरावे लागतात. मालकापूर नगर परिषद मध्ये 45 किलोमीटर साठी 7 कोटी भरावे लागतात. संभाजी आपल्या सातारा शहराच्या लगेचच संभाजीनगर ग्रामपंचायत मध्ये 6 वर्षांसाठी त्यांनी 3,22 किलोमीटर 3,70,00,000 रुपये. नगर परिषदला, खेड ग्रामपंचायतला, मलकापूर ग्रामपंचायतला, नगरपंचायतला, संभाजी ग्रामपंचायतला तिथं सिमेंटचे रस्ते आहे, डांबराचे रस्ते आहे, काही साईड वाटते. तर याच्यासाठी एका किलोमीटरला सरासरी आवरेज अध्यक्ष आणि डीएसआर आहे ना, एका किलोमीटरला सरासरी म्हणजे त्याचं एक्सटेन्शन करणे, उकरणे, परत डांबर पॅचिंग करणे किंवा त्याचं कॉन्क्रीट असं असेल तर ती कॉन्क्रीट वर्क करणे असं जर बिल भरून सरासरी एका किलोमीटरला 16,94,000 रुपये खर्च आहे. किती रुपये साहेब? एका किलोमीटरला 16,94,000 रुपये खर्च आहे. माझ्याकडे डीएस आहे बघा. हे म्हणजे मी काय माझ्या मानाने नाही सांगितलं, हे साहेब हे महाराष्ट्र शासनाने हा डीएस आहे, पीडब्ल्यूडीचा डीएस आहे. हा डीएस सातारा नगर परिषद असेल, नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायतला हा चालू असतो आणि ह्या डीएसआर निश्चित तयार केलं जातं. तर ह्या डीएसआर मध्ये ह्या डीएसआर ला अवरेजली 16,94,000 रुपये एका किलोमीटरला सरासरी भरतात. सातारा नगर परिषद मध्ये पुण्यनगरी काय असं मला ते तुम्हाला सांगतो. सगळं बांधकाम सामग्री काय भूमिका घ्यायचा. सातारा शहरात गॅस पाईपलाईन बघायचा मुद्दा चांगलाच गाजला. बांधकाम सामग्री, रस्ते पासून कोणत्याच कामाची माहिती नाही का, त्यामुळे बांधकाम सामग्री काय नावाला उल्लेख आहेत का, यामध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी होऊ नये. बांधकाम सामग्री यांना खरंच काही माहिती नाही का, बांधकाम सामग्रीला माहिती दिली जात नाही का, तर ते मूग गिळून बसले आहेत का. आजच्या सगळ्यात काय बोलणार साहेब, मी मूग गिळून बसणार माणूस नाही, विचित्र नाही. आता परवा दिवशी काय कचऱ्यासाठी पीठ आले त्याला देऊन चांगला विश्वास आम्ही म्हणजे एका मिनिटात मंत्री आमची काय मला एकच मुद्दा आहे. 22 किलोमीटरसाठी सातारा नगर परिषदेसाठी सरासरी 22 किलोमीटरसाठी 3,56,54,000 रुपये भरणं अपेक्षित होतं. सन्माननीय सीओ साहेबांनी अध्यक्ष सांगता कोणत्याही संपत्ती बांधकाम संपत्ती मला कोणती माहिती नाही, आपण सर्व लक्ष बघा म्हणजे आपण विश्वास आहे आपल्याला कुठलीही माहिती न देता मला साहेब सांगतो त्यांनी 9/6/2024 रोजी 40 किलोमीटर साठी 41 किलोमीटर साठी परमिशन दिली. मग जवळपास 22 किलोमीटर अपेक्षा असताना 40 किलोमीटरची काय दिली परमिशन. जवळपास 3.5 कोटी रुपयाचं नुकसान ही सातारा नगरपालिकेचं होतं. त्याला पण बघा इन्व्हेस्टमेंट केले, ते केलेले साईड पट्टीस आहे म्हणजे मुरुंबर. तुम्ही कॉन्क्रीट म्हणून मारणार का, डांबराच्या रस्त्यात म्हणून मारणार का, म्हणजे कशासाठी केली, कुणासाठी केली हे नगराध्यक्षांना माहिती नसताना, सभापतींना माहिती नसताना, गटनेत्यांना माहिती नसताना, पक्ष माहिती नसताना दिली.
त्यांनी सातारा नगर परिषदच्या सीओच्या केबिन मधनं दिली कपोळे नाक्यावर हॉटेलमध्ये त्याची गाजरी दिली. हे बघा यांनी शिवसेनेला कळून करावा आणि अभियंत्यांनी पण सांगावे कशी शिक्षण करणार. पैसे आलेले किती काय आहे किंवा कारण माझा मुद्दा काय आहे 22 किलोमीटर ट्रॅफिक असताना 40 किलोमीटर का परमिशन दिली. मला संघटित सेवा सगळ्यांनी कोणाच द्यावा आणि जर याच्यात माझं काय सांगतो माझं असेल आणि असेल तर मी आज बांधकाम सभापती पदाचा राजीनामा देईन. एवढं ठामपणे खात्रीशीरपणे दिला आणि सिवनचा चुकला असेल ह्याच्यावर दोषी ठरले तर सिवनला निलंबित करण्यात यावं माझी ही विनंती आहे साहेब, माझी मागणी आहे. आणि माझा त्यांच्यावर आरोप आहे की यांनी चुकीच्या पद्धतीनं इन्स्ट्रुमेंट करून कुणाच्या तरी आम्ही सभापती म्हणून यांनी ही गडबडीत अध्यक्षांना न सांगता कोणत्याही नगरपालिकेत न करता ही यांनी दिलेली. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष प्रभागामध्ये उपस्थित असलेले सर्व समितीचे सभापती त्याचबरोबर नगरसेवक पत्रकार नगरपालिका कर्मचारी आणि सदस्याचे उपस्थित असलेले सातारा शहरातील नागरिक. या विषयाची पार्श्वभूमी अशी आहे 27 मार्च 2026 ला केंद्र शासनाचं पहिलं पत्र ह्याच्यामध्ये आलं. ते पत्र येण्यामागचं कारण असं होतं की मार्च महिन्यामध्ये युद्धजन्य जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीच्या अनुषंगाने प्रत्येक शहरामध्ये गॅस पाईपलाईन असावी आणि ज्या शहरांच्या जवळ गॅस पाईपलाईनचं स्टोरेज आहे तिथे गॅस पाईपलाईन असावी अशा अनुषंगाने पत्र व्यवहार झाला होता. आणि ती गॅस पाईपलाईन प्रत्येक शहरामध्ये अंतरण्यासाठी पूर्वीच्या अटी शर्ती आणि सध्याच्या अटी शर्ती त्याच्यामध्ये बदल काय केलेला आहे हे या पत्रामध्ये उल्लेख केलेला होता. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की त्या पत्राच्या अनुषंगाने 27 मार्च 2026 जे पत्र आलं त्या पत्रामध्ये ज्या अटी शर्ती होत्या त्या या ठिकाणी मी वाचू इच्छितो. त्याच्यामध्ये क्रमांक 1 आहे 2 आहे विविध महानगरपालिका नगर परिषदा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत नवीन सीपीडी परवानग्या 24 तासाच्या आत मंजूर कराव्या. म्हणजे आमच्याकडे दाखल झाल्या 24 तासाच्या आत मंजूर कराव्या. सीपीडी निष्कारण करण्याकरता राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून रस्ता करण्याकरता तसेच विविध परवानग्या करण्याकरता आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्यात यावे. त्यानंतर सीजीडी संस्थांना ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे स्वतःच्या खर्चातून सार्वजनिक मालमत्ता पूर्ववत करण्याची संमती देण्यात यावी. ज्या ठिकाणी सीजीडी संस्था स्वतःच्या खर्चाने सार्वजनिक मालमत्ता पूर्ववत देणे शक्य नसेल तिथे केंद्र शासनामार्फत 24 मार्च 2026 रोजीच्या अधिसूचनेमध्ये विहित केलेले शुल्क आकारावे. आपण पुन्हा एकदा अभिवृद्धी करू इच्छितो 24 मार्च 2026च्या अधिसूचनेमध्ये जे अधिरोपित केलेले ते शुल्क वापरावे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 27 मार्चचा हा मी शासन निर्णय या ठिकाणी वाचला. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली. त्या मीटिंगला मी उपस्थित होतो, जिल्हाधिकारी उपस्थित होते, सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की 24 तासाच्या परमिशन ह्यामध्ये उल्लेख केलेला आहे. सातारा नगरपालिकेकडे त्यापूर्वी परमिशनसाठी अर्ज प्रलंबित होते. हे अर्ज निकाली का काढले नाही म्हणून त्या ठिकाणी मला विचारणार आहे. तर त्या ठिकाणी विचारणा झाल्यानंतर त्याला ह्या 27 मार्च 2026च्या जे अनुषंगाने कारवाई करण्यात येईल असं त्या ठिकाणी मी त्यांना सचिवांच्या ज्या अध्यक्षतेखाली विषय झाले त्या ठिकाणी सांगितले. त्याच्यानंतर 4 एप्रिल म्हणजे पुढच्या 4-5 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीचं प्रोसिडिंग पण माझ्याकडे आहे. त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी असे निर्देश दिले की ज्या परमिशन पेंडिंग आहे नगरपालिकेकडे त्या परमिशनला मंजुरी देण्यात येत आहे असं समजण्यात यावं. आणि आताचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये 24 मार्च 2026च्या जी नुसार त्यांच्याकडे शुल्क आकारण्यात यावा अशा पद्धतीचा
जिल्हाधिकारी 24 मार्च 2026. 24 माझा साहेब प्रश्न काय आहे? याचा रेट सांगा. माझा दोनच मिनिटात संपवतो. कारण ही पार्श्वभूमी सांगितली की आता विषय क्लिअर होणार नाही, कारण वर्तमानपत्रामध्ये सुद्धा या बातमीची नगरपालिकेची लहान बातमी झाली. मला वाटतं की सर्व विषयाची पार्श्वभूमी आहे व्यवस्थित सांगावं, आणि त्यानंतर सभागृहाला वाटत असेल की प्रशासन किंवा मुख्य अधिकारी त्याच्यामध्ये दोषी आहे, तर सभागृह जे ठरवेल त्या कारवाईला समोर जाण्यासाठी माहित आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय त्याच्यानंतर जो विषय समोर आला त्याच्यामध्ये नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांनी जो आदेश केला त्या आदेशाच्या अनुषंगाने डिम्ड परमिशनचा पत्र त्यांना काढलं. डिम्ड परमिशनचं पत्र ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा काढलं त्यावेळी ते डीएसआर रेट प्रमाणे आम्ही त्यांना पत्र काढलं होतं. त्या डीएसआर रेटचं जे पत्र होतं ते 7 कोटी रुपयाच्या अनुषंगाने होतं, 41 किलोमीटरच्या अनुषंगाने. त्याच्यानंतर जो विषय झाला, त्याच्यानंतर विषय असा झाला की जिल्हा पुरवठा अधिकारी ह्या सगळ्यासाठी नोडल ऑफिसर आहेत त्या यंत्रणेसाठी पूर्ण जिल्ह्यामध्ये. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे त्याच्यानंतर बैठक झाली. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्याचं प्रोसिडिंग पण माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये सूचना अशा आल्या की 24 मार्च 2026 जो GR आहे त्याच्यामध्ये तुम्ही जी गॅस पाईपलाईन टाकणार आहे त्याची विड्थ किती असावी अशा स्पष्ट सूचना आहेत. तर त्याची रुंदी जी आहे ती रुंदी 0.45 मीटर असावी अशा त्याच्यामध्ये सूचना आहे. आणि आम्ही जी रुंदीचं पत्र पाठवलेलं आहे 7 कोटीच्या अनुषंगाने ते 1.5 मीटरच्या रुंदीचं पाठवलेलं आहे. त्यामुळे 1.5 मीटरच्या रुंदीच्या अनुषंगाने तुम्हाला पैसे मिळणार नाहीये. तर तुम्हाला 0.45 मीटर हा केंद्र शासनाचा निकष आहे, त्याच्याप्रमाणेच तुम्हाला पैसे मिळतील. त्यामुळे तुम्ही ते रिवाइज करून पत्र पाठवा. त्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी काम चालू केलं होतं. त्यांनी प्रत्यक्षात काम जाग्यावरती थांबवलं. त्यांना म्हटलेलं मला 0.50 मीटरच्या अनुषंगाने 1.50 मीटर म्हणजे 3 मीटरच्या अनुषंगानेच पैसे पाहिजे. त्याशिवाय त्या ठिकाणी काम चालू करता येणार नाही. 2-4 दिवस काहीतरी काम चालू होतं. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कक्षामध्ये बैठक झाल्यानंतर त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलं की तुमचं 0.45 मीटर त्या अनुषंगाने तुम्ही सध्या पैसे घ्या त्यांच्याकडून. ज्या कामाची वाढ होईल त्याच्यामध्ये 0.45 मीटर पेक्षा जिथं ज्या वाढ होईल 0.45 मीटरपेक्षा ज्या ठिकाणी जिथं वाढ होईल 2 मिनिटात सगळं सांगू. 0.45 म्हणजे किती फूट आहे आणि पाईप किती फुटाचे ती तरी सांगा ना. 2 मिनिटात सांगतो. 0.40 पाईप आहे. त्याच्यानंतर 0.40 पाईप आहे त्याला 0.50 उकळून घ्यायचे. आपल्याला लगेच ग्रामपंचायत साहेब संभाजीनगर मध्ये 6 वाट पहिली काम केलेलं आहे त्यांनी. 22 किलोमीटरसाठी 3 फूट 70 आहे. मलकापूर मध्ये 45 किलोमीटरसाठी 7 फूट आहे. कुठल्याही सातारा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेनं त्यांनाही दिलं 0.50 मिळत. 1.50 प्लस सगळ्यांच्या पुढे घेतलेली इस्टिमेट आहे. त्यांनी इस्टिमेट कशी केलेले आहे अर्धवट टेकले बघा. कराड नगर परिषदनं 9 कोटी 32 लाख रुपये भरून घेतलेले मग परमिशन दिलेली त्यांनी 25 ऑर्डर दिलेली आहे. त्यांच्या पुरवठा अधिकाऱ्याच्या मीटिंग कधी झालेली आहे ऑर्डर दिल्यानंतर झाली. मी तुम्हाला सांगतो तुम्ही सन्मान्य अध्यक्ष खेड ग्रामपंचायत मध्ये 45 किलोमीटर साठी 6 ऐका माझं साहेब ऐका माझं 7 कोटी 78 लाख रुपये भरले टॅक्स आहे. पुरवठा अधिकारी हे उत्तर नाही मला इस्टिमेट बोललं तर म्हणून आपण त्याच्यानंतर जे मीटिंग मध्ये जे ठरलेलं आहे त्या मीटिंगच्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांची 0.45 मीटरच्या अनुषंगाने पैसे घ्यायचे. त्याच्यानंतर स्थळ निरीक्षण करायचं आणि प्रत्यक्षात एक्झिक्युशन जिथे झालेले आहे 1.50 मीटर पेक्षा जरी जास्त एक्झिक्युशन झालेले असेल त्या एक्झिक्युशन प्रमाणे रिवाइज डिमांड करायची आणि त्यांना रिवाइज डिमांड करून पाठवायची असं मीटिंग मध्ये ठरलेलं होतं. त्याच्यामुळे पहिली जी डिमांड आपण पाठवली त्या डिमांडच्या अनुषंगाने 3,56 लाख रुपये त्यांनी भरलेले आहेत. त्याच्यानंतर प्रत्यक्षात जिथे एक्झिक्युशन कामाचं झालेलं आहे त्या एक्झिक्युशन वरती नगरपालिकेचे त्याच्यामध्ये रत्नागिरवाडा इंजिनियर आम्ही बरोबर होतो मीटिंगला. त्याच्यानंतर प्रत्यक्षात जाऊन त्याचं स्थळ निरीक्षण करायचं. एक्झिक्युशन मध्ये जेवढं वेळ वाढलेली त्याची डिमांड रिवाइज करायची आणि ती डिमांड रिवाइज करून घ्यायची. पहिल्या नगरपालिका निधीमध्ये 3.65 लाख 3.56 लाख रुपये
त्याच्यामध्ये नगरपालिका निधीमध्ये प्राप्त झालेले अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या. आता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेड आहे. ह्याची एक एक गोष्ट माझ्या मनाची नाही, प्रत्येक गोष्टीला कागदपत्राचा सपोर्ट आहे, प्रत्येक गोष्टी ठरलेली आहे. आणि त्याच्याबरोबर जे काय पदावी प्रत्यक्षात होईल ती प्रत्यक्षात पदावी 7 कोटी रुपयापेक्षा जरी जास्त झाली तरी ती निधी नगरपालिकेला देणार आहे. तर आपण 7 कोटी रुपयालाच फ्रीज झालेलं नाही, 9 कोटी रुपयाची जरी पदावी झाली त्याच्यामध्ये तरी 9 कोटी रुपये नगरपालिकेला त्या ठिकाणी येणार आहे. आणि तशा पद्धतीचा करारनामा करायचं पत्र आम्ही संबंधिताला देणार आहे, दिलेलं आहे. आणि आगामी 2-3 दिवसामध्ये त्या पद्धतीचा करारनामा होणार आहे. फक्त आपण 7 कोटीला पाणी न राहता त्याच्यापेक्षाही जास्त रक्कम नगरपालिकेच्या खात्यामध्ये येणार. त्याच्यामुळं जरी याच्यावर वाटत असेल तर संयुक्त कमिटी येऊन याच्यावर चौकशी तुम्ही करू शकता असे माझी समाजाला आहे. प्रकल्पासाठी 150 किलोमीटर अपेक्षित आहे आणि याला 25 कोटी 41 लाख रुपये भरणं गरजेचं आहे. 25 कोटी 41 लाख रुपये. मी सन्मान्य सभापती, बांधकाम सभापती लोक माझ्याकडे येत असतात. मी दिवशी घरी आपण सर्व विश्वस्त आहात. आपण नगरपालिकेचं हित जपलं पाहिजे. हे अधिकारी रिवाईज पद्धती कुठल्याही नगरपालिकेने केलेली नाही. प्रत्येकाने पैसे भरून घेतले. हे साहेब खोटं बोलतात. आपल्याकडे पैसे आले पण आपण काम चालू करून दिलं नाही त्यांना. तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं तुम्ही इंजिनियरला घ्या, साहेब घ्या, त्याप्रमाणे एस्टिमेट करून त्यांना द्या, तर आपण परमिशन देणार नाही. आता एक मिनिट समोर मीडियावाल्यांसमोर सगळ्या 55 नगरसेवकांसमोर सन्मान्य अध्यक्ष त्यांना एकच सूचना करा. बघा माझी विनंती आहे, ठीक आहे त्यांनी गडबडीत दिला असेल, पुरवठा अधिकाऱ्यांच्या अन्य कुणाच्या तर सांगण्यामध्ये दिला असेल. एक मिनिट तर त्यांना एकच सूचना करा. सभापती या नात्याने सांगतो, विश्वस्त या नात्याने सांगतो, सातारा नागरिक म्हणून सांगतो, त्यांना एकच तुम्ही सूचना करा. संबंधित कंपनीच्या कोण असतात त्यांना बोलवून घ्या. सगळ्या नगरसेवकांना इथे बोलावा किंवा त्या व्यवहारामध्ये कोण सगळ्या विश्वास आहे त्यांना बोलावा. त्यांची किती काय आहे रूपरेषा, बाबा इथे एवढे किलोमीटर तेवढे किलोमीटर एवढे किलोमीटर लागणार ही सगळी ठीक आहे. पण त्याचे पैसे भरून घ्या. होणार आहे. आता थांबा आपले सिटी इंजिनियर तुम्ही आणि सभापती यांनी मिळून ते सगळं इस्टिमेट करा, त्या कंपनीच्या लोकांना बोलवा आणि त्याप्रमाणे पुढे काम करू. तोपर्यंत त्यांना काही काम चालू करून देऊ लागेल. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज